एक मुलींच्या शरीरात पाणी येण्याची प्रक्रिया कधी होते? उत्तर: मुलींच्या शरीरात ही प्रक्रिया साधारण 11 ते 15 वर्षांमध्ये सुरू होते, जेव्हा मासिक पाळी पिरियड्स येऊ लागते. हे वय, आनुवंशिकता, आहार आणि आरोग्यावर अवलंबून बदलू शकते. 2. कोणत्या बाईची गुलाबी असते? उत्तर: स्त्रियांच्या शरीराचा रंग हा त्वचेची नैसर्गिक पिगमेंटेशन, जेनेटिक्स आणि हार्मोन्सवर अवलंबून असतो. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये नैसर्गिकरित्या रंगांमध्ये फरक आढळतो आणि हे पूर्णपणे सामान्य आहे. 3. संभोग करण्यापूर्वी स्त्रीच्या ठुगणावर कोणत्या तेलानी मालिश करावी जेणेकरून तिला जास्त येईल? उत्तर: कधी कधी ताण, थकवा, आरोग्य समस्या, भावनिक दुरावा किंवा संवादाची कमतरता यामुळे ती नव्याशी जवळीक दाखवायला तयार नसते. अशावेळी शांतपणे बोलणे आणि तिच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असते. 4. ती आपल्या नव्याला कधी करून देत नाही. उत्तर: कधी कधी ताण, थकवा, आरोग्य समस्या, भावनिक दुरावा किंवा संवादाची कमतरता यामुळे ती नव्याशी जवळीक दाखवायला तयार नसते. अशावेळी शांतपणे बोलणे आणि तिच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे असते. 5. महिलांच्या खालच्या भागाची वैद्यकीय रचना काय असते? उत्तर: महिलांच्या खालच्या भागात 3 प्रमुख शारीरिक संरचना असतात: मूत्रमार्ग, योनिमार्ग आणि गुदद्वार. या सर्वांची कार्ये वेगवेगळी असतात आणि स्त्रीच्या आरोग्याशी संबंधित असतात. योग्य स्वच्छता आणि आरोग्य जागरूकता पाळणे महत्त्वाचे आहे. 6. करताना जास्त वेळ टिकण्यासाठी काय करावे? उत्तर: काही लोकांना तणाव, मानसिक दडपण, थकवा किंवा आरोग्याच्या कारणांमुळे वेळ टिकवणे कठीण जाते. शांत मन, संवाद, विश्रांती, निरोगी जीवनशैली आणि ताण कमी करणाऱ्या पद्धती यामुळे काहींना मदत होऊ शकते. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेही योग्य ठरते. 7. मागच्या भागात टाकताना काय करावे की लवकर आत जाते? उत्तर: कोणतीही संवेदनशील कृती करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे म्हणजे परस्पर सहमती, सुरक्षितता आणि आराम. शरीराचा कोणताही भाग अस्वस्थ वाटत असल्यास जबरदस्ती करू नये. स्वच्छता, संवाद आणि सावधगिरी या गोष्टी कोणत्याही नात्यात आवश्यक असतात. 8. ती कधी दोघांसोबत करायला तयार असते? उत्तर: कोणतीही व्यक्ती 2 लोकांसोबत काही करण्यासाठी फक्त तेव्हा तयार असते जेव्हा ती पूर्णपणे मानसिकदृष्ट्या तयार, सुरक्षितते. 9. स्त्रियांमध्ये स्तन मोठे होण्याचे कारण काय असते? उत्तर: स्तनांच्या आकारावर अनेक घटक प्रभाव टाकतात, त्यात हार्मोन्स, प्रमुखतः इस्ट्रोजन, आनुवंशिकता, शरीरातील फॅट टिश्यूची मात्रा, वजन बदल, गर्भधारणा आणि वय यांचा समावेश होतो. योग्य आहार, व्यायाम आणि संपूर्ण आरोग्य देखील स्तनांच्या स्वरूपावर परिणाम करू शकतात. 10. ज्या महिला अंडरवियर, पैंटी घालत नाही त्या महिलाची योनी कशी असते? उत्तर: महिला अंडरवेअर घालते किंवा नाही हे तिच्या वैयक्तिक सोयीवर अवलंबून असते. यामुळे योनीच्या नैसर्गिक रचनेत कोणताही बदल होत नाही. स्वच्छता, हवा खेळती राहणे आणि कपड्यांची गुणवत्ता याचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो, पण योनीची रचना तशीच राहते.